नमस्कार मंडळी, मी अनुराग आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज भारताची जी वेस्ट इंडिज सोबतची मॅच होणार आहे ती एक व्हर्च्युअल क्वार्टर फायनल होईल आणि भारतासाठी ती आर्या-पारची लढाई ठरेल असं म्हणायला हरकत नाही. ही मॅच कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवरती खेळली जाईल आणि ती एक फ्लॅट पिच राहील असं क्युरेटरचं मत आहे आणि एक हाय स्कोरिंग मॅच राहील असा अंदाज वर्तवला जात आहे. जर की ती फ्लॅट पिच असली आणि हाय स्कोरिंग मॅच आली तर वेस्ट इंडिजचे बॅटर्स जे आहे जे दमदार फॉर्ममध्ये आहे आणि त्यांचे नंबर 8-9 पर्यंत ऑलराऊंडर्स आहे. ते तगडे बॅटर्स आहे. ते भारताच्या गोलंदाजीला अंडर प्रेशर टाकू शकतात असं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण की आपण बघतोय 2-3 मागच्या सुपर 8च्या 2 सामन्यांपासून भारताची गोलंदाजी थोडी अ, व्यवस्थित होत नाही आहे. महत्त्वाचे प्लेयर्स रन्स लीक करत आहे. वरुण चक्रवर्ती झाला, हार्दिक पांड्या झाला आणि 6व्या बॉलरचा ऑप्शन जो आहे वरुण दुबे सॉरी शिवम दुबे हा पण बऱ्यापैकी रन्स लीक करत आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 2 ओव्हर्समध्ये 46 रन्स 46 धावा दिल्या. तर त्या बाबतीने भारताला बघावं लागेल. भारताची गोलंदाजी टिचून मारा करावा लागेल आणि वेस्ट इंडिजच्या बॅटर्सला अंडर प्रेशर ठेवून त्यांना कमीत कमी धावसंख्येवर रोखावं लागेल. कारण की फ्लॅट पिच राहिली आणि ते जर त्यांनी वेगवान सुरुवात जर दिली तर ती मोठी धावसंख्या करून भारताला एक आव्हानात्मक धावसंख्या जर त्यांनी केली पहिली बॅटिंग करताना तर भारत सेकंड बॅटिंग करताना अंडर प्रेशर येऊ शकतो. जसं की म्हटलं की दोन्ही दोन्ही टीम्स पहिले बॅटिंग करून मोठी धावसंख्या उभारून अपोजिशन टीमला अंडर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करेल. पण भारताच्या टीमने जर आपला बिनधास्त खेळ केला, आपला दर्जेदार खेळ दाखवला तर निश्चित भारताची टीम आज विजय मिळवून सेमीफायनलसाठी आपली आपली तिकीट पक्की करेल असं माझं मत आहे. अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये आला आहे. ईशान किशन तर फॉर्ममध्ये आहे. संजू सॅमसन पण 20-25 धावा करून भारताला दर्जेदार सुरुवात देत आहेत. सूर्य आणि तिलक आणि हार्दिक पांड्या पण बऱ्यापैकी फॉर्ममध्ये आहे. फक्त आपल्याला गोलंदाजाची बाजू जर भारताने सांभाळली तर एक परफेक्ट मॅच आज होईल आणि भारत नक्कीच विजयी ठरेल असं माझं मत आहे. काल झालेल्या मॅचमध्ये श्रीलंकेचा शेवटच्या बॉलवरती पराभव झाला. एक त्यांचा हार्टब्रेक झालं असं म्हणता येईल. शेवटचा बॉल जो वाईट होता की नव्हता असं लोकांचं मत आहे. पण अंपायरच्या दृष्टीने तो बॉल वाईट बॉल नव्हता आणि श्रीलंकेला शेवटच्या चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. तर ते 5 धावांनी सामना हारले. पाकिस्तानने पहिले बॅटिंग करून 212 रन्स केले आणि त्यांना श्रीलंकेला 147 धावांच्या आतमध्ये रोखायचं होतं. तेव्हा की त्यांची सेमीफायनलची जागा पक्की झाली असती. पण श्रीलंकेने दमदार खेळ करून पाकिस्तानला शेवटपर्यंत फाईट दिली आणि शेवटी पाकिस्तानचा 5 धावांनी विजय झाला. श्रीलंकेने जरी की त्यांनी आपले सुपर 8चे तिन्ही सामने हरले असले तरी त्यांनी शेवटच्या सामन्यामध्ये आपल्या फॅन्सला खुश करण्यासाठी शेवटच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध शेवटच्या चेंडूपर्यंत दमदार फाईट दिली आणि एक चांगली मॅच झाली असं म्हणता येईल. त्याचबरोबर न्यूझीलंडची जागा पक्की झाली सुपर 8 ग्रुप 2 मधून. इंग्लंड बरोबर आता न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये जाईल आणि त्यांची लढत साऊथ आफ्रिका विरुद्ध होईल कारण की साऊथ आफ्रिका ग्रुप 1 मधून टॉप करेल असा अंदाज आहे आणि इंग्लंडची लढत दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आजच्या सामन्याचा जो संघ विजयी ठरेल इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज त्या विजयी संघाबरोबर त्यांची लढत होईल. तर आज इथेच थांबूया. आजच्या सामन्यासाठी आपण भारतीय टीमला सपोर्ट करूया आणि अशाच मराठी क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.